महापौरांनी मुंबईच्या विकासावर बोलावं असं राऊत म्हणालेले आहेत. महापौरांनी दिल्लीत यायला पाहिजे असंही राऊतांनी म्हटलेलं आहे. संजय राऊत यांनी भाजपच्या रितू तावडे यांना टोला लगावलाय. बांगलादेशात हिंदूंच्या हत्या होतात, पंतप्रधान मोदी बोलत नाहीत असंही राऊत म्हणाले. महापौरांनी मुंबईच्या विकासावर बोलावा असा टोला संजय राऊतांनी रितू तावडेंना लगावलाय. भाजपच्या महापौर उमेदवार रितू तावडेंनी मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढणार असं वक्तव्य केलंय आणि यावर महापौरांनी दिल्लीमध्ये यायला पाहिजे, मोदी आणि निर्मला सीतारामन यांना भेटून भूमिका समजून घ्यावी असं म्हटलेलं आहे. दरम्यान बांगलादेशी घुसखोरांबद्दल तुम्हाला पुळका का असा सवाल भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. महापौरांनी दिल्लीत यायला पाहिजे. बांगलादेशी मुक्त करण्याचं ते जे काय त्यांचं धोरण आहे ते त्यांच्या हातात नसून ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आहे. महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात, लक्षात घ्या. महापौरांनी मुंबई शहराच्या विकासावर बोलायला पाहिजे. ते पुन्हा हिंदू मुसलमान करणार असतील तर काल व्यासपीठावर सलमान खानला बोलून काही उपयोग झाला नाही असं मी म्हणेन. अर्थात घुसखोर बांगलादेशांना मुंबई का देशातून हाकलायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. पण त्याचं राजकारण जे तुम्ही करताय ते चुकीचं आहे. मी जे म्हणालो की नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन त्यांनी भेटलं पाहिजे आणि बांगलादेशविषयी नक्की त्यांची भूमिका काय हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. पण बांगलादेशला मदत केली आहे की नाही, का हे का कॉन्ट्रॅक्ट किलिंग केलं का, हिंदूंना मारण्यासाठी पैसे दिलेत? देशाच्या अर्थसंकल्पात हिंदूंच्या कतली करणाऱ्या, हिंदूंची मंदिरं पाडणाऱ्या, हिंदूंच्या घरावरती आगी लावणाऱ्या देशाला नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन काही कोटी रुपये मदत म्हणून देतात आणि याचा वापर हिंदूंच्या हत्येसाठी होतोय. मुंबईच्या महापौरांना जाऊन सांगा की मी जे म्हणतोय खोटं आहे म्हणून सांगा. हिंदूंच्या कतली करण्यासाठी कोट्यावधी रुपये कालच्या अर्थसंकल्पामध्ये नरेंद्र मोदींनी दिलेले आहेत. हे जे तुमच्या महापौरांना माहीत नसेल ना, तर उगाच हिंदू मुसलमान करू नका. मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधामध्ये रितू तावडे यांनी भूमिका घेतल्यानंतर लगेच संजय राऊत यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं. रितू तावडे म्हणतायत की मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांना आम्ही बाहेर काढू. तर संजय राऊत, तुम्हाला एवढी अडचण का होते? बांगलादेशी घुसखोरांबद्दल तुम्हाला पुळका का येतोय? कारण याच बांगलादेशी घुसखोरांच्या जीवावर मुंबई महापालिका जिंकायची हे तुमचं धोरण होतं आणि मुंबईकरांनी ते ओळखलं आणि तुम्हाला घरी बसवलं. बांगलादेशींना एकही रुपया दिला गेलेला नाही. बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याचं काम केंद्रीय गृह मंत्रालयाकडनं करतंय, राज्य सरकारकडनं केलं जातंय आणि मुंबईमध्ये देखील बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याचं काम आम्ही करतोय. संजय राऊत, तुमच्या पोटामध्ये का दुखतंय? तुम्हाला बांगलादेशी घुसखोरांच्या जीवावरच मुंबई महापालिका जिंकायची होती, हेच तुमचं धोरण होतं. येणाऱ्या काळामध्ये देखील बांगलादेशींच्या जीवावर तुम्हाला मुंबईवर राज्य करायचंय. त्यामुळं बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढणार म्हटलं की तुम्ही अस्वस्थ झालात.